कालच्या मोर्चात मोठी निष्क्रियता दिसली। दोन नेते हॉटेलमध्ये गर्दी जमण्याची वाट बघत होते। मंत्री उदय सामंत यांची टीका। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी नसून शब्दांचा खेळ। देवाभाऊ तुम्ही कोणाला वाचवताय? मेहबूब शेख यांचा खोचक सवाल। माजी खासदार नवनीत राणांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। अब्दुल नावाच्या व्यक्तीकडून अश्लील शब्द लिहून धमकी मिळाली आहे तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवार गटाला खिंडार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील शिवसेनेत जाणार का? एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। सांगलीच्या जतमध्ये गोपीचंद पडळकरांचे बॅनर फाडले। पडळकरांनी केलेल्या विकास कामांसंदर्भातले बॅनर फाडलेत। आक्रमक पडळकर समर्थकांनी केलं रास्ता रोको आंदोलन। सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुलसी विवाह उत्साहात संपन्न। पारंपरिक ब्राह्मणांच्या उपस्थितीत शुभ सोहळा संपन्न। मुंबईत विरोधकांनी केलेल्या मोर्चा प्रकरणी गुन्हा दाखल। पोलिसांची परवानगी नसताना विरोधकांनी काढला मोर्चा। निवडणूक आयोगाविरुद्ध काल विरोधकांचा मोर्चा। वागणुकीत जरा सुधारणा करा। आमदारांनी तक्रारी वाढवू नयेत। भीमराव धोंडेंचा सुरेश धस यांना खोचक सल्ला। परभणीत महिलांच्या पर्स हिसकावणाऱ्या 2 अल्पवयीन बालकांना पोलिसांनी पकडले। मोबाईल, रोकड आणि वाहनासह एकूण 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।